नमस्कार, मी वेदांत पांडे. नमस्कार, मी मुग्धा नोडकर. तुम्ही पाहत आहात स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया. शालेय शिक्षण विभागाने RTE विद्यार्थ्यांच्या फीचा दर निश्चित केला आहे. नवीन दर 17,760 रुपये आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई येथे दर्शनासाठी आलेल्या मुंबईतील महिलेचे 7 तोळ्याचे दागिने रिक्षात विसरल्याची घटना. पोलिसांच्या सतर्कतेमुळे दागिने परत मिळाले. मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मतदान प्रक्रियेचे वेबकास्ट. राज्यातील सर्व माध्यमांना सर्व शाळेमध्ये मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे, अन्यथा शासन स्तरावरून कारवाई. 11 वाजता बंद होणारी हॉटेल्स, पब, बार, रूफटॉप हॉटेल आता रात्री 1:30 पर्यंत सुरू राहणार. सुधारित नियमावली लवकरच जारी करणार. कात्रज येथील वाहतूक कोंडीची समस्या जैसी थी तैसी. उड्डाणपुलाचे काम अजून अपूर्ण. पुण्यातील तापमानात अचानक वाढ. उन्हाचा दाह वाढला असून अवकाळीची शक्यता. पुणे महानगरपालिका प्रशासकीय कामासाठी ई-मोटारींचा वापर करतात. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देण्यासाठी हे पाऊल उचललेले आहे. केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी पुण्यात लवकरच 1100 कोटींचा सेमीकंडक्टर उद्योग उभारणार असल्याची माहिती दिली. वृक्ष प्राधिकरणाने पिंपरी येथे रानजाई महोत्सव व फळ फुले भाजीपाला बागा प्रदर्शन व स्पर्धा यांचे आयोजन. तुम्हालाही असेच व्हिडिओ आवडत असतील सबस्क्राईब करा स्विफ्ट अँड लिफ्ट मीडियाला, लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर करा इतरांसोबत. थँक्यू.